Hello friends, myself Dattatreya Jadhav. I am from HM College Karad. Students, during our last lecture, we were learn about derivatives of inverse trigonometric functions. Okay, today we are going to learn about derivatives of inverse trigonometric composite function. आपण पाठीमागच्या लेक्चरला इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्सच्या डेरिव्हेटिव्ह कशा काढायच्या हे पाहिलेलं आहे. या लेक्चरला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक कंपोजिट फंक्शन पाहणार आहोत. आता ते पाहण्या अगोदर तुम्हाला हे रिझल्ट्स माहिती असणं गरजेचे आहेत. कोणते? तर ddx डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह माहिती असणं गरजेचं आहे. याची डेरिव्हेटिव्ह काय येते? तर 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, अजून काय माहिती पाहिजे? तर ddx ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स. कॉस इन्व्हर्स एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येते? तर हा साइन इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह माहित असेल तर कॉस इन्व्हर्स एक्सची लिहायला काहीही अडचण येणार नाहीये. फक्त काय करायचं आहे? साइन इन्व्हर्स एक्सच्या डेरिव्हेटिव्हला मायनस साइन जोडायचं आहे. म्हणजेच ddx ऑफ कॉस इन्व्हर्स एक्स येईल मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सी न स्टार्ट झालेला आहे म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असणार आहे. ओके, आता त्याच्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला माहिती असणं पाहिजे. ddx टॅन इन्व्हर्स एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. टॅन इन्व्हर्स एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येते? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याला डिनॉमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट येत नाही आणि याच्यावरून लगेच तुम्हाला ddx कॉट इन्व्हर्स एक्सची सांगता आली पाहिजे. कॉट इन्व्हर्स एक्स काय करायचं? टॅन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला जो आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचा त्याला मायनस साइन जोडून द्यायचं. म्हणजे हे झालं मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. कोणाची डेरिव्हेटिव्ह झाली? कॉट इन्व्हर्स एक्सची. अजून दोन रिझल्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. ddx सेक इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह. सेक इन्व्हर्स एक्सच्या डेरिव्हेटिव्ह दोन येत आहेत, पण मी काय सांगितलेलं आहे, जेव्हा एक्स ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हाचीच डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहे. सेक इन्व्हर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 अशीच घेणार आहे. आणि ddx ऑफ कोणाची? तर कोसेक इन्व्हर्स एक्सची. ती आपण मायनस 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 अशी घेणार आहे. त्याचे दोन रिझल्ट्स आहेत. एक असतो तो पॉझिटिव्ह असतो, एक निगेटिव्ह असतो. याचे दोन रिझल्ट्स आहेत. एक निगेटिव्ह असतो, दुसरा पॉझिटिव्ह असतो एक्सच्या व्हॅल्यूजवरती. हे 6 फॉर्म्युले तुम्ही पाठ करा आणि लक्षात ठेवा. ओके, आता या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्हज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक कंपोजिट फंक्शन बघणार आहे. म्हणजेच काय बघणार आहे? तर ddx ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन करायचं आहे. इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स कोणते? साइन इन्व्हर्स. आणि इथं आतमध्ये एफ ऑफ एक्स येते का लक्षामध्ये? ddx ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स याचा फॉर्म्युला काय येतोय ते बघणार आहे. म्हणजेच हे डेरिव्हेटिव्हज ऑफ स्टँडर्ड इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स होती. ओके, दुसरा आपण फॉर्म्युला कोणाचा बघणार आहे? तर ddx ऑफ कॉस इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स. लक्षात घ्या, या ठिकाणी कॉस इन्व्हर्स हे इन्व्हर्स फंक्शन आहे आणि एफ ऑफ एक्स हे एक फंक्शन आहे. फंक्शनचं फंक्शन म्हणजे ते कंपोजिट फंक्शन होणार आहे आणि त्याचेच आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय येत आहेत हे बघायचे. थर्ड आपण बघणार आहे ddx ऑफ कोणाचा? तर टॅन इन्व्हर्स एफ ऑफ एक्सचा. टॅन इन्व्हर्स एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला तयार करणार आहे. फोर्थला आपण पाहणार आहे ddx ऑफ कॉट इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स. ddx कॉट इन्व्हर्स ऑफ एफ ऑफ एक्स. फिफ्थला आपण पाहणार आहोत
डी डी एक्स कोणाचा, तर तो सेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा. आणि लास्टली आपण पाहणार आहोत 6ला डी डी एक्स कोणाचा, तर कोसेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा. ओके, आता यांच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आपल्याला पाहिजे. मी एक रिझल्ट कसा आपण लिहितोय ते एकदा बघून घ्या आणि त्याच्यावरून सर्व रिझल्ट्स मी फास्टली लिहिणार आहे. बघा या ठिकाणी डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. मला डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो, साइन इनवर्स भेटले. साइन इनवर्स भेटल्यानंतर माझ्या लक्षात आला की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स 1/√(1 - x²) येते. पण एक्सच्या ऐवजी इथं वेगळं काहीतरी आहे, त्याला मी कॅपिटल एक्स मानतो. साइन इनवर्स ऑफ कॅपिटल एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आली असती, तर 1/√(1 - कॅपिटल एक्सचा स्क्वेअर आला असता. पण कॅपिटल एक्स कोण आहे, कॅपिटल एक्स कोण आहे तुमचा, एफ ऑफ एक्स आहे. म्हणजे इथं कोणाचा स्क्वेअर लिहिणं गरजेचं आहे, एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इनटू हे फंक्शन कॉम्पोजिट झाल्यामुळं, साइन इनवर्स एफ ऑफ एक्स हे फंक्शन कॉम्पोजिट झाल्यामुळं एक्सच्या ऐवजी जे वेगळं काय आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करतो. म्हणजेच एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं, म्हणजे इथे इंटू डी डी एक्स कोणाचा असणार आहे, एफ ऑफ एक्सचा. आणि एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, तर एफ डॅश ऑफ एक्स येते. ओके, मग हा 1 आहे असं लिहिलेला आहे, डिवायडेड बाय रूटमध्ये 1 - हा एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर तो देखील आहे असाच, इंटू एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय लिहितो आपण, एफ डॅश ऑफ एक्स. आणि 1 × एफ डॅश ऑफ एक्स हा काय येईल, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणून न्यू फॉर्म्युला जो तयार होईल तो असा होईल, एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय (1 - एफ ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर), म्हणजे एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर असणार आहे. सिमिलरली आता मला या ठिकाणी तुम्ही कॉस इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स साठी कसं होईल बघा. कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स साठी याला एक्स मानणार, याला मी काय म्हणणार, एक्स मानणार. कोणाला, एफ ऑफ एक्सला एक्स मानलं. कॉस इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह -1/√(1 - x²), म्हणून हे झालं -1/√(1 - x²). एक्स कोण आहे, एफ ऑफ एक्स आहे, एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू कोण असणार आहे, या मानलेल्याची डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येते, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे फॉर्म्युला कसा होईल, -1 × एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे -एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय (1 - एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर). ओके, आता या ठिकाणी बघा डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो, टॅन इनवर्स भेटले. टॅन इनवर्स भेटल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स मला माहिती आहे 1/1 + x² आहे. म्हणून हा जो एफ ऑफ एक्स आहे एक्स पेक्षा काहीतरी वेगळा आहे म्हणून त्याला कॅपिटल एक्स मानला. टॅन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येईल, टॅन इनवर्स ऑफ कॅपिटल एक्सची 1/1 + कॅपिटल एक्सचा स्क्वेअर. पण कॅपिटल एक्स कोणाला मानलेलं आहे, एफ ऑफ एक्सला, म्हणून ते काय झालं, एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर झाला. इंटू हे कॉम्पोजिट फंक्शन असल्यामुळं एक्सच्या ऐवजी जे वेगळं काय आले त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करायचं असतं. आता एफ ऑफ एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ एक्स या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय येते, एफ डॅश ऑफ एक्स. म्हणून फॉर्म्युला कसा होईल, एफ डॅश ऑफ एक्स 1 × एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय 1 + एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर. आता सिमिलरली मला सांगा या ठिकाणी डी डी एक्स ऑफ कॉट इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला कसा होईल, कॉट इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचा एक्स पेक्षा वेगळं कोणतरी आलेलं आहे, एफ ऑफ एक्स आलेलं आहे, त्याला कॅपिटल एक्स मानणार. कॉट इनवर्स ऑफ कॅपिटल एक्सची डेरिव्हेटिव्ह -1/, मायनस का तर सी न स्टार्ट झालेलं आहे, -1/1 + कॅपिटल एक्सचा स्क्वेअर म्हणजे एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर इंटू त्या मानलेल्याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह ती येईल एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजेच हा फॉर्म्युला होईल -एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय 1 + एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर. कारण हा -1 × एफ डॅश ऑफ एक्स, हा -एफ डॅश ऑफ एक्स येईल. ओके, नेक्स्ट डी डी एक्स ऑफ सेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स. बघा
डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो, सेक इनवर्स भेटले. सेक इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह येते 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. पण सेक इनवर्स एफ ऑफ एक्सची डेरिव्हेटिव्ह काढायचे. या एफ ऑफ एक्सला काहीतरी वेगळं आलं एक्स पेक्षा, म्हणून कॅपिटल एक्स मानतो. सेक इनवर्स कॅपिटल एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आली असती? 1/X रूट ऑफ कॅपिटल एक्स स्क्वेअर मायनस 1. म्हणजे याची डेरिव्हेटिव्ह काय लिहीन मग? 1/X म्हणजेच एफ ऑफ एक्स इंटू रूट ऑफ कॅपिटल एक्स स्क्वेअर मायनस 1 म्हणजे एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर मायनस 1. ओके, हे फंक्शन कंपोजिट असल्यामुळे कॅपिटल एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं असतं. म्हणजेच एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं त्याची डेरिव्हेटिव्ह काय येते? एफ डॅश ऑफ एक्स. 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स हा येईल एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ ऑफ एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस 1. हा आपल्याला रिझल्ट मिळेल. सिमिलरली आपण पुढचा जो फॉर्म्युला आहे डी डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स त्याचा रिझल्ट सॉल्व्ह करू शकतोय. बघा या ठिकाणी या एफ ऑफ एक्सला काय करा, एक्स माना. कोसेक इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. पण एक्स कोणाला मानले? एफ ऑफ एक्सला. म्हणजे मायनस 1/f ऑफ एक्स रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस 1 आणि हे रूट इथंपर्यंत आहे इंटू या मानलेल्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करायचं असतं. म्हणजे एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. मायनस 1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स हा होईल मायनस एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय हा एफ ऑफ एक्स रूट ऑफ एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस 1 हे आहे असेच. हा रिझल्ट मिळेल. तर हे आपल्याला 6 फॉर्म्युले मिळतील डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक कंपोजिट फंक्शनच्या. आता आपण काही सिंपल एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. त्यापैकी पहिले एक्झाम्पल आहे डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ 2x विथ रिस्पेक्ट टू x. सिंपल एक्झाम्पल बघणार आहे. हे प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आहेत, ते आपण सॉल्व्ह कसे करायचे ते बघणार आहे. मी पहिल्यांदा काय करेन की हे डिफरन्शिएट जे करायला सांगितलेलं आहे कोण, साइन इनवर्स 2x, त्याला काहीतरी मानेन. म्हणजे इथं लिहितो मी लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 2x. लक्षात आलेलं आहे. हे डिफरन्शिएट करा म्हणलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू x. नेक्स्ट स्टेप माझी अशी असेल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा मिनिंग माहित आहे तुम्हाला. काय आहे मिनिंग? डी डी एक्स घेणे दोन्ही बाजूचा. डी डी एक्स एल एच एसचा म्हणजे वायचा इज इक्वल टू डी डी एक्स आर एच एसचा म्हणजे साइन इनवर्स 2x. डी डी एक्स वायचा, वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स तुम्ही लिहिणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ 2x आहे. बघा या ठिकाणी डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला साइन इनवर्स भेटलेलं आहे आणि आपल्याला साइन इनवर्स एक्सची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. पण या ठिकाणी साइन इनवर्स 2x आलेला आहे. हा 2x म्हणजे एक वेगळं फंक्शन आहे म्हणून हे कंपोजिट होणार आहे. तुम्ही याला एफ ऑफ एक्स मानू शकताय किंवा सिंपली कॅपिटल एक्स मानू शकताय. मी सध्या काय करतो याला कॅपिटल एक्स मानतो. साइन इनवर्स ऑफ कॅपिटल एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आली असती? 1/√1 मायनस कॅपिटल एक्स चा स्क्वेअर आला असता. कॅपिटल एक्स कोणाला मानलेला आहे? 2x ला, म्हणून तो झाला 2x चा स्क्वेअर इनटू या ठिकाणी हे फंक्शन साइन इनवर्स 2x हे कंपोजिट झालेलं आहे आणि आपण 2x ला x मानलेला होता म्हणून या x च्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करायचं होतं कॅपिटल एक्स च्या डेरिव्हेटिव्हनं. म्हणजेच डी डी एक्स कोणाचा घ्यायचा होता? इथं आपण 2x चा घ्यायचा होता. डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स आणि कोणाला मानलेलं होतं? 2x ला कॅपिटल एक्स मानलेलं होतं म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड केलेलं आहे इज इक्वल टू हे 1/√ऑफ हे 1 मायनस 2 चा स्क्वेअर झाला 4 x चा स्क्वेअर झाला x स्क्वेअर इनटू डी डी एक्स 2x चा 2 कॉन्स्टंट आहेत x ची डेरिव्हेटिव्ह 1 येईल
आणि फायनली तुम्हाला 2 इंटू 1 इंटू 1 म्हणजे 2 डिवायडेड बाय रूट ऑफ 1 मायनस 4x² असं सध्याच्या एक्झाम्पलचं ॲन्सर लिहिता येईल. तर हे फर्स्ट एक्झाम्पल होतं. सेकंड एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी डिफरन्शिएट cos inverse of 2 raised to x with respect to x. हे प्रॅक्टिस एक्झाम्पल्स आहेत, हे आपण इझिली सॉल्व्ह करायचे आहेत. सोल्युशन कसं असणार आहे या एक्झाम्पलचं बघा. पहिल्यांदा मी जे डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे कॉस इनव्हर्स ऑफ 2 रेज टू एक्स, त्याला मी काय मानणार आहे, त्याला मी y मानणार आहे. लेट y इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ 2 रेज टू एक्स. आता हे डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणून इथं काय करतोय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स असं लिहितोय. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा मिनिंग माहिती आहे आपल्याला, डी डी एक्स घेणे, डी डी एक्स एल एच एसचा इज इक्वल टू डी डी एक्स आर एच एसचा घ्यायचा आहे, म्हणजे कॉस इनव्हर्स ऑफ 2 रेज टू एक्सचा घ्यायचा आहे. डी डी एक्स वायचा, वायची डेरिव्हेटिव्ह काय लिहिता तुम्ही, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो, कॉस इनव्हर्स भेटले. कॉस इनव्हर्स भेटल्यानंतर मला माहिती आहे डी डी एक्स ऑफ कॉस इनव्हर्स एक्स मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. पण या ठिकाणी काय झालेलं आहे, हा एक्स पेक्षा वेगळा आलेला आहे 2 रेज टू एक्स, म्हणून या 2 रेज टू एक्सला सध्या आपण काय करूया, कॅपिटल एक्स मानूया, किंवा तुम्ही एफ ऑफ एक्स मानून देखील करू शकताय. मला हे कॅपिटल एक्स मानणं सोपं जाते म्हणून मी कॅपिटल एक्स मानतोय. कॉस इनव्हर्स ऑफ कॅपिटल एक्सची डेरिव्हेटिव्ह काय झाली असते, मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॅपिटल एक्सचा स्क्वेअर झाला असता. कॅपिटल एक्स कोण आहे, कॅपिटल एक्स हा तुमचा 2 रेज टू एक्स आहे आणि त्याचा स्क्वेअर असणार आहे, इनटू जे मानलेलं आहे त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करायचं असतं. एक्स कोणाला मानलेला आहे, 2 रेज टू एक्सला, म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स कोणाचा, 2 रेज टू एक्सचा, त्या 2 रेज टू एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं आपण मल्टिप्लाइड करणार आहे. हे कसं होतंय बघा, मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस हे 2 रेज टू एक्सचा स्क्वेअर आहे, म्हणजे तुम्ही 2 रेज टू 2x देखील लिहू शकताय, इनटू डी डी एक्स ऑफ 2 रेज टू एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स इंटू लॉग ए येते. 2 रेज टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह येईल 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2. हे जरा व्यवस्थित लिहून घेतो, मायनस 1 इंटू 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2, हे झालं मायनस 2 रेज टू एक्स इंटू लॉग 2 डिवायडेड होय. आता ह्या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर मध्ये काही सिम्प्लिफिकेशन करता येते. रूट आहे असं लिहिलेलं आहे, 1 आहे असं लिहिलेलं आहे, मायनस 2 रेज टू 2x म्हणजे 2 रेज टू एक्स, 2 स्क्वेअर येतो 4, म्हणून हे 4 रेज टू एक्स असं देखील तुम्ही लिहू शकताय. 2 स्क्वेअर किती येतो 4, म्हणून हे 4 रेज टू एक्स असं लिहिलेलं आहे. हे तुमचं फायनल आन्सर आलेलं असेल. नेक्स्ट एक्झाम्पल इज डिफरन्शिएट tan inverse of log x with respect to x. Differentiate tan inverse of log x with respect to x. पहिल्यांदा मी या ठिकाणी काय करणार आहे बघा, डिफरन्शिएट जे करायला सांगितलेलं आहे म्हणजे कोण, tan इनव्हर्स ऑफ log x, त्याला y मानून घेणार आहे. लेट y इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ log x. आता आपण काय करणार आहे, हे एक्झाम्पल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करणार आहे. म्हणजेच काय करावं लागेल बघा, मी पहिल्यांदा लिहितो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्सचा मिनिंग माहिती आहे, डी डी एक्स घेणे एल एच एसचा म्हणजे वायचा इज इक्वल टू डी डी एक्स घेणे आर एच एसचा म्हणजे टॅन इनव्हर्स ऑफ लॉग एक्सचा. ओके, बघा व्यवस्थित या ठिकाणी डी डी एक्स वायचा तो काय लिहिता येईल मला, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू
डी डी एक्स टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्सचा काढायचा आहे. व्यवस्थित बघा, डी डी एक्स टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्सचा काढायचा आहे. डेरिव्हेटिव्हच्या आतमध्ये गेलो, टॅन इनवर्स भेटले. टॅन इनवर्सची डेरिव्हेटिव्ह माहित आहे, डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. पण या ठिकाणी एक्सच्या ऐवजी वेगळं काहीतरी आलेलं आहे. टॅन इनवर्स एक्स पाहिजे होतं, त्याच्याऐवजी लॉग एक्स आलेलं आहे. त्याला एकतर कॅपिटल एक्स माना किंवा एफ ऑफ एक्स माना. टॅन इनवर्स कॅपिटल एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आली असते, 1/1 प्लस कॅपिटल एक्सचा स्क्वेअर. कॅपिटल एक्स कोण आहे, तर लॉग एक्स आहे, म्हणून हे लिहिलं लॉग एक्सचा स्क्वेअर. आता टॅन इनवर्स ऑफ लॉग एक्स हे कंपोजिट फंक्शन झाले, म्हणून आपण काय करणार आहे, या लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाइड करणार आहे, म्हणजे इंटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इज इक्वल टू हे 1/1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. ही टर्म तशीच ठेवलेली आहे, हा 2 इंटूला आणू शकत नाही. इंटू लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे काय येते, 1/x इज इक्वल टू हे 1 इंटू 1 1 झालं, डिवायडेड बाय हा एक्स पहिल्यांदा लिहितो इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्सचा स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर येईल, म्हणजेच वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे जे डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्सचं आन्सर आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करा, सिमिलर एक्झाम्पल्स तयार करा. प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त एक्झाम्पल्स तयार करा. या ठिकाणी काय करायचं, एक्सच्या ऐवजी तुम्ही 2x + 1, 2x - 1, 5 - 3x, 5 - 4x असे वेगवेगळे टर्म्स टाकून तुम्ही एक्झाम्पल्स प्रॅक्टिससाठी सॉल्व्ह करून घ्या. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.